आयोजन राहिले या स्पर्धेचं आणि आता आपण सरळ शेवटच्या मॅच मध्ये येतोय. प्रणय पाटील यावेळी फटका आपण पाहतोय फसलाय आणि इथे मात्र प्रणय पाटीलचा खेळ मात्र समाप्तीवर. आकाश यांच्या माध्यमातून सुपर झेल फलंदाज प्रणय पाटील बॅक टू द डगआउट. मोठ्या मॅच मध्ये आपण पाहतोय निराशा करून परततोय प्रणय. गॉन साऱ्या गावामध्ये गावागावामध्ये मान मिळतो या दादाला, मान मिळतो या दादाला. 399 नंबर वाला आमचा कुणाल पाटील आला. 399 नंबर वाला आमचा कुणाल पाटील आला. जे आपण पाहतोय या प्रत्येक खेळाडूच्या अंगावरची जी टी शर्ट्स आहे, जी खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल अतिशय सुंदर रीतीने जे टी शर्ट्स आहेत. तर रुद्र मिनेश गावडे यांच्याकडून नाशिकसाठी मात्र आपण पाहतोय 100 रुपयाचा कॅश प्राईज. त्याचबरोबर मी उल्लेख करत होतो कुणालजी पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी टी शर्ट प्रोव्हाइड झालेत. यावेळी सलग दुसरा विकेट आपल्याला पाहायला मिळाला. तू चल मे आया बंटी प्रथमेश हा देखील तंबूच्या आजला परततोय. महत्वाच्या मॅच मध्ये जबाबदारीने खेळ करावा लागेल, परंतु आपण पाहू शकाल प्रणय बाद झाल्यानंतर बंटी देखील जास्त वेळ काही घेत नाहीये आणि इथे मात्र आपण जर पाहिलं तर तो देखील तंबूच्या आजला परततोय. बंटी बॅक टू द डगआउट. गॉन निश्चित स्वरूपात आपण पाहत आहेत या ठिकाणी शिवसंग्राम ग्रुप आनंददादा तरे माकणे यांच्याकडून भरीव रक्कम 5000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. हर्षलजी पाटील उपसरपंच ग्रामपंचायत मांडे विठ्ठलवाडी 2000 रुपये आणि त्याचप्रमाणे या सर्वांचं सहकार्य या ठिकाणी पाहायला मिळतं. धन्यवाद वसंतजी चव्हाण साहेब, आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. लाख लाख धन्यवाद. आपण अमूल्य वेळ दिलात आणि असंच प्रेम मात्र बाप्पा मोरयाच्या ग्रुपला असावं हीच मात्र आम्ही या ठिकाणी अपेक्षा करीत आहोत. कामनीश दादा राऊत या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि खऱ्या अर्थानं आपण पाहत आहेत. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच कामनीश दादा राऊत. बिग बॅश लीग आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल आणि अल्पेश दादा भोईर यांच्या समवेत कामनीश दादा राऊत त्यांचं मात्र आपण पाहणार आहोत. ते आयोजन कमिंग सून आपण पाहणार आहोत. तर दरम्यान यावेळेला आपण पाहत आहेत उत्कर्ष पाटील आपल्या समवेत जोडले गेले. तर उत्कर्ष तुझा वेळ सुद्धा घेतोय आम्ही, तुझ्या हा कॉमेंट्री तर मात्र आम्ही थोडेसे षटक कपात करतोय त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय. 2 धावा पहिलं षटक आणि नाशिकच्या नावावर जबरदस्त आपण पाहत आहेत. आपण नाशिकचा आशिक मुन्ना शेखला आपण पाहिलंय, परंतु यावेळेला आपण पाहिला तर हा टेंबी खोडाव्याचा आशिक आहे. टायगर अभि जिंदा आहे. ग्लेन मॅग्राथ कॉपीबुक स्टाईलमध्ये सुपर बॉलिंग करताना आपण पाहत आहेत. ओल्ड इज गोल्ड 40+ क्रिकेट कसं खेळलं हे मात्र आपण पाहिलं, परंतु नाशिकने एक गाव एक फॉर्मॅटहून यात मात्र संघामध्ये आपण पाहत आहेत आमंत्रित संघात जबरदस्त गोलंदाजी करत महत्त्वपूर्ण लढतीमध्ये बोटांतील जादू दाखवली. अगदी बरोबर तुम्ही म्हटल्याप्रमाणे अतिशय सुंदर रीतीची गोलंदाजी, कारण खूप स्टारकास्ट प्लेयर आज या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना शांत ठेवण्याचं यश ज्या नाशिकला आले, अतिशय चांगली गोलंदाजी आली. आकाश 2 बंधूंची जोडी मैदानाच्या आत. एका बाजूला आपण पाहतोय नयन, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रितेश. नयन किणी आणि रितेश किणी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. एका बाजूला आपण पाहतोय टेंबी खोडावे संघ फायनलची मॅचमध्ये मात्र नक्कीच प्रवेश केला आणि तदनंतर खऱ्या अर्थानं संघर्षानंतर मात्र आपण पाहतोय ज्यांनी मात्र इथपर्यंतचा प्रवास त्यांचा झालाय. आपण पाहू शकाल कुठलंही क्षेत्र असलं तरी तुम्हाला कष्ट आहेत, कष्टानंतरचं जे फळ असतं ते सुखावलेलं असतं आणि यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं तिनं क्रिकेटचा खेळ साकारत फायनलमध्ये मात्र प्रवास होतोय. चेंडू क्रमांक 2 यावेळेस मात्र रितेशचा फटका अतिशय चांगला आहे. नयनचा फटका अतिशय चांगला आहे. आपण पाहू शकाल चेंडू 1 बाउन्स ओव्हर दोप निघून जाईल का? यस, ऑल राईट. चेंडू मात्र निघून जातोय. नयन किणीच्या बॅटमधून एक दर्जेदार बाप्पा मोरया चषक चौकार. थँक्यू सो मच. यावेळेस आपण पाहतोय अतिशय चांगली बॅटिंग. नयन किणी ऑन फायर. मागच्या मॅचमध्ये जिथे सोडलं होतं तिथून मात्र आता नयन चालू करतोय. एक खराखुरा एक महत्त्वाचा असा फलंदाज आहे. आपण पाहतोय मंगलमूर्ती विरातन या संघाचा ॲज अ लीडर कर्णधार
फ्रंट लाईनने मात्र बॅटिंग करत असताना खूपच सुंदर रीतीचा खेळ मात्र राहिलाय नयनचा. यावेळेस मात्र रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, चेंडू मात्र डॉट असेल. षटक क्रमांक 2चा खेळ चालू असताना चेंडू मात्र फेकून झाले 3 आणि यावेळेस जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 8 वरती. त्यामध्ये या षटकात जवळपास 6 धावा आलेल्या आहेत. पहिल्या षटकात नाशिक यांचं मात्र कमालीचं षटक राहिलं, फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. परंतु आकाश मात्र आपण पाहतोय आजच्या दिवसात जो व्हिडिओ व्हायरल होईल, ज्यांनी मात्र 100 काय कमालीचा झेल टिपला, तेच मात्र गोलंदाजी मार्कवर आकाश. यावेळेस नयन यांचा डाऊन द ग्राउंड करण्याचा प्रयत्न, अगदी ग्राउंडला गुदगुल्या घेत चेंडू मात्र निघून जातोय समोरच्या दिशेनं. थोडंसं फंबल झालंय, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय. नयन आणि रितेश ही मात्र बंधूंची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. डबल डिजिटमध्ये धावा जाऊन पोहोचतायत 10 वरती. यावेळेस आपण पाहू शकाल स्प्रे रेली स्प्रे जर असेल तर प्लीज आतमध्ये पोचवा. थोडंसं दुखापतग्रस्त वाटतोय नयन आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2चा खेळ चालू असताना जर आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ देखील फेकून झालाय, ज्यामागे आतापर्यंत 10 धावा आणि 2 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. फायनलचा आगाज, फायनलची मॅच, खूप सुंदर रीतीचा मात्र एक क्रिकेटचा आपल्याला दैदिप्यमान असं आयोजन नियोजन बघायला मिळालं. 5 दिवसांचा क्रिकेटचा सोहळा, अतिशय सुंदर रीतीनं आयोजन. अमोल पाटील स्मरणार्थ, लाडक्या अमोलला स्मरून मात्र ही स्पर्धा आपण पाहू शकाल. एका आपल्यातला खूप महत्त्वाचा अमोल लाडका खेळाडू, वापमोऱ्या संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू जो मात्र आपल्यामध्ये आज नाहीत. आपण पाहू शकाल अतिशय सुंदर आयोजन नियोजन, खूप सुंदर रीतीचं मात्र आयोजन आहे. प्रेक्षकांनी देखील या स्पर्धेला एक चांगला प्रतिसाद दिलाय आणि आपण पाहतोय सलग 5 दिवस आणि आज मात्र या स्पर्धेचा शेवटचा दिवस. जिथे जागा मिळेल तिथे मात्र जाऊन प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. माता भगिनी देखील या मॅचकडे वळत आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल एक सुंदर अशी स्पर्धा आज मात्र अस्ताला येत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे दुसऱ्या षटकाच्या 4थ्या चेंडूचा खेळ पूर्ण होत असताना 10 धावा आणि 2 गडी बाद. बॅटिंग करणारा संघ अर्थातच मंगलमूर्ती विराथन हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू क्रमांक 5 ओव्हर द विकेट. यावेळेस अक्रॉस दी बॅट करण्याचा प्रयत्न आहे. अजित मात्र सर चेंडू स्क्रोल करतायत. चेंडू मात्र निर्धाव इथे मात्र आपण पाहतोय फेकण्यात यश आले ते म्हणजेच आकाश याला. टेंबी खोडावे म्हटलं की अर्थातच रॉकी ग्रुप हे मात्र नाव पुढे येत असतं, परंतु आज डिंगडॉंग संघानं खऱ्या अर्थानं इथे नाव कमावलंय. अतिशय छान रीतीचं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून राहिलंय. शेवटचा चेंडू, यावेळी रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न आणि इथे जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2चा देखील खेळ समाप्तीवर येतोय. एक चौकार आल्यानंतर एक स्टील कमबॅक कसा करावा तर ते मात्र आकाश यानं सांगून दाखवलंय. 2 षटकांचा खेळ संपतोय, 5ची सरासरी गाठत धावसंख्या 10 आणि 2 गडी बाद अशी स्थिती. मंगलमूर्ती विरातन. जाऊया संगीत कक्षात आणि ऐकूया कॅन्डी यांना. राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला, राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला आहे कुणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान. लाडू मामा यांच्याकडून दोन्ही फलंदाजांना प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अतिशय सुंदर रीतीने मात्र ऊर्जा देण्याचं काम करतायत, मोटिवेट करण्याचं काम करतायत लाडू मामा आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक षटकारासाठी आपण पाहतोय 100 रुपयाचा कॅश प्राइज. कामेश एक अतिशय चांगला होणार खेळाडू, टेंबीकोडा गावचा एक दिग्गज सितारा म्हणून ज्याची वर्णी सातत्याने लागते. संजूदादा घरत यांना मात्र विनंती असेल की प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. संजूदादा घरत हे मात्र इथे आहेत. मी त्यांना विनंती करीन की प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपण बघत आहात फायनलचा मॅच. संजूदादा घरत प्लीज या आणि आमच्या या मुख्य व्यासपीठावर येऊन तुम्ही स्थानापन्न व्हायचं आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आणि त्यांच्या स्वागतासाठी आपण पाहू शकाल अतिशय चांगला फटका रितेशच्या बॅटमधून आलाय. काही कमालीचा मात्र पॅडल स्वीप बघायला मिळाला. षटकारानं धावसंख्या 16 वरती पोहोचत आहे. कामेशचा पहिला चेंडू आणि भरपूर समाचार घेत रितेश यावेळेस मात्र कट केलाय. सेन्सिबल क्रिकेट बघा, स्ट्राईक रोटेशनचं काम अगदी योग्य रीतीने केलं जात आहे आणि इथे मात्र ओव्हर थ्रोमध्ये धावसंख्या एक आणखीन मिळेल. सिंगलला डबलमध्ये आणि डबलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट करणं खूप महत्त्वाची भूमिका असते आणि यावेळेस तेच करून दाखवलं. एक एक रन खूप महत्त्वाचा आहे, एक एक धाव खूप महत्त्वाचा आहे. आपण टार्गेट सेट करतोय म्हणजेच येणाऱ्या जेवढ्या धावा असतील ते आपल्यासाठी प्लस पॉईंट ठरतील, आपल्या गोलंदाजासाठी मात्र खूप महत्त्वाच्या असतील. 2 चेंडू आणि 8 धावा, धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचलाय. षटक क्रमांक 3चा खेळ चालू आहे. पुन्हा एकदा मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, त्याला मात्र पुश केले ऑफ साईडला. लॉंग ऑफचा खेळाडू संकेश हा मात्र पुढे सरकतोय. धावसंख्या 1 इथे देखील 2 इथे देखील मिळतील. धावसंख्या 2 ने धावा जाऊन पोहोचताय. 2-0 लॉस ऑफ 2 विकेट.
अर्ध्यानंतर आपण जर पाहिलं तर 5 षटकांचा अर्धा खेळ संपलाय, म्हणजेच 2.3 षटकांचा खेळ समाप्तीवर असताना आपण पाहतोय मंगलमूर्ती विराथन हा संघ 20 धावांवरती पोहोचतोय. बाप्पा मोरया चषक 2023 आणि आज मात्र हा अंतिम सामना. 5 दिवस या स्पर्धेने खऱ्या अर्थानं प्रत्येक प्रेक्षकाला, प्रत्येक कर्णधाराला, प्रत्येक खेळाडूला प्रेमात पाडलं. आणि यावेळेस आपण पाहू शकाल पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा चेंडू, त्याला मात्र शॉर्टम पुलचा फटका, ऑन साइडला आलेला दर्जेदार बाप्पा मोरया चषक चौकार. अतिशय चांगली फटकेबाजी. पहिलं षटक जर नाशिकचं पाहिलं तर जिथे मात्र कंजूस गोलंदाजी राहिली, 2 गडी देखील बाद झाले. परंतु यावेळी जर आपण पाहतोय कामेश याच्या षटकात तब्बल 4 चेंडूंमागे 14 धावा खर्च झाल्यात. खऱ्या अर्थानं धावांचा ओघ वाढवताना आपल्याला पाहायला मिळतोय रितेश. यावेळी घुटनाट एक तमाशा देखा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. तर आपण पाहू शकाल या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे कुणाल दादा पाटील, त्यांचा बॅनर देखील इथे झळकत असताना आपण पाहू शकाल. अगदी आपण पाहताय जो बॅनर कुणाल दादा पाटील यांचा, ज्यांनी मात्र प्रत्येक संघासाठी इथे मात्र टी शर्ट्स जी मात्र प्रोव्हाइड केलेली आहे. या स्पर्धेचे मुख्य पाहुणे आमचे अर्थातच कुणाल दादा पाटील, आणि त्यांच्या स्वागतासाठी पुन्हा एकदा त्यांना देखील खूप छान रीतीने इथे रितेशची बॅटिंग बघायला मिळते. अतिशय छान बॅटिंग आपण पाहू शकाल. खूप चांगलं टायमिंग इथे मात्र साध्य केलं. चेंडूला पुन्हा एकदा फेकून दिले ऑन साईडला आणि धावसंख्या 6 ने फ्लाय होत असताना धावा जाऊन पोहोचतायत. त्या म्हणजे फलकावरती आपण पाहिलं 30 धावा. कुणाल दादा पाटील एक दानशूर व्यक्तिमत्व. बाप्पा मोरयाची जी स्पर्धा आहे या स्पर्धेसाठी मात्र आपण पाहू शकाल ज्या खेळाडूंच्या अंगावरती जी टी शर्ट्स आहे ती प्रत्येक टी शर्ट प्रत्येक संघ आज 5 दिवस संघ खेळतायत. प्रत्येक संघाला टी शर्ट प्रोव्हाइड करणं कुणाल दादा पाटील यांनी मात्र आम्हाला अवगत करून दिलेलं. धन्यवाद, थँक्यू सो मच. तुमचे खूप आभार असतील. थँक्यू सो मच. भारत घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन. यावेळेस मात्र चेंडू बऱ्याच काळ हवेत. सेफ झोन मध्ये मात्र चेंडू असेल का? आकाश यांनी मात्र प्रयत्न केले होते, परंतु धावसंख्या 2 काही रोखू शकत नाही. धावसंख्या 2 ने जर आपण पाहिले आता धावा जाऊन पोहोचतील फलकावरती, त्या म्हणजेच 32. फायनलचा मॅच आणि फायनलच्या मॅच मधली पहिली इनिंग आपण पाहतोय ज्यामध्ये मंगलमूर्ती विराथन हा संघ 32 धाव्यांवरती पोहोचलाय आणि 2 गडी बाद देखील झालेत, ज्यामध्ये प्रणय पाटील आणि प्रथमेश बंटी हे 2 खेळाडू तंबूच्या आजला परतलेत. परंतु 2 बंधूंची जोडी, एका बाजूला आपण पाहतोय नयन किनी, एका बाजूला आपण पाहतोय रितेश किणी. रितेश किणीचं कौतुक असेल. 7 चेंडू आणि 20 धावा. नयनने देखील खूप छान खेळ केलाय, एक सपोर्टिव्ह रोल मात्र करतोय. यावेळीस चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहे आणि यावेळीस आपण पाहतोय फायनलच्या मॅच मध्ये नयनचा जलवा इथे मात्र थोडा कमी पडलाय की काय. फलंदाज नयन बॅक टू द डगआउट गॉन. तर आपण पाहू शकाल या स्पर्धेचा हायेस्ट विकेट टेकर ठरतोय आकाश, ज्याच्या नावावर 10 गडी बाद असा मात्र विक्रम राहिलेला आहे. अतिशय चांगली गोलंदाजी आकाशसाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, ज्याने मात्र खूप छान गोलंदाजी आतापर्यंत साकारलंय आणि फायनलच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी हाताळतोय. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 4थं षटक हाताळतोय. निलेशजी भोईर सरांकडून मात्र आपण पाहतोय बबलू अर्थातच रितेश केणी यांनी जर षटकार मारला तर आपण पाहतोय 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ग्रामपंचायत सदस्य निलेशजी भोईर सर, आपण पाहू शकाल इथे बक्षिसांचं भडीमार केलं जात आहे. त्याची पूर्तता देत असताना रितेशला देखील आपण पाहिलं, ज्याच्या बॅटमधून 2 षटकार नक्की झालेत, परंतु येणाऱ्या काळात त्या 2 षटकारांना विसरत आणखीन तुम्हाला धावांचा ओघ वाढवावा लागेल. फायनलची मॅच आहे आणि समोरचा संघ देखील तेवढाच तुल्यबाज आहे. आकाश तयार. यावेळीस आपण पाहू शकाल काही कमालीचा फटका. शैलेश लाडू मामा यांच्याकडून मात्र 100 रुपये आलेत. शैलेश येतोय आणि शैलेश आपण पाहतोय चमकतोय. कमालीची बॅटिंग, सुपर बॅटिंग, चांगलं टायमिंग आणि मात्र चेंडू सीमा पार. षटकार. थँक्यू सो मच. यावेळी जर आपण पाहिलं तर अतिशय चांगला फटका मात्र खेळून काढलाय आणि जर आपण पाहिलं तर लाडू मामा यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगले क्षेत्ररक्षण आणि इथे मात्र जर पाहिलं तर शैलेश बॅक टू द डगआउट. धावचीच्या स्वरूपात एक मोठा मासा गळाला. गॉन.
सो मच. आपण पाहू शकाल अतिशय चांगला षटकार मारला, परंतु त्या षटकाराला रूपांतर करता आलं आणि मोठ्या इनिंगमध्ये. निलेशजी भोणे सर यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला आपण पाहू शकाल इथे 100 रुपयाचा कॅश प्राईज आहे. आणि लाडू मामा यांच्याकडून देखील प्रत्येक षटकाराला सर्व फलंदाजांसाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज असेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजेच 38 धाव्यांवरती आणि 4 गडी बाद झालेत. षटक क्रमांक 4चा खेळ चालू झालाय आणि ज्यामध्ये 4 चेंडू देखील फेकलेत. आकाश या स्पर्धेचा आपण पाहतोय IS विकेट टेकर. यावेळेस देखील वेगावर स्वार, अतिशय चांगला चेंडू, वेगवान चेंडू हाताळत आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल अगदी योग्यरित्या वेगावर कंट्रोल देखील त्याच्याकडे आहे. चांगला वेग आणि चांगला टप्पा. आकाश ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल, चांगली गोलंदाजी या स्पर्धेचा, ज्याने मात्र IS विकेट टेकर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. 10 गडी ज्याने बाद केलेत. शेवटचा चेंडू असेल या स्पेलचा. आकाश राईट हँड ओव्हर द विकेट. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू आणि इथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे, परंतु चेंडू नो मॅन लँड्समध्ये. एक धाव परिपूर्ण आणि दुसरीचा प्रयत्न. 2 धावा देखील परिपूर्ण होत आहेत. 4 षटकांचा खेळ देखील संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर 10ची सरासरी आखत आपण पाहू शकाल. 40 धावा, 4 गडी बाद अशी स्थिती. आता उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूंचं मात्र चित्र काय असेल हे सांगण्यासाठी घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, फायनलचा मॅच. आणि आपण जाऊया पुन्हा एकदा डीजेकडे. डीजे कँडी. अरे हाय रे लल्ला, जीवो जीवो रे लल्ला, देखो पार्टी लगे घर आया लाल, जीवो रे लल्ला. तर जाऊया मॅचकडे. नितेश कदम हे मात्र आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. पंचांची भूमिका देखील लांबच लांबचे दौरे त्यांचे देखील असतात. आपण पाहू शकाल अतिशय चांगला मॅच. फायनलच्या मॅचमध्ये अगदी शेवटचं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहेत. पहिल्या इनिंगचा मात्र शेवटच्या षटकाचा खेळ चालू. यावेळेस अतिशय चांगला चेंडू, परंतु रितेशला स्ट्राईकवर येणं तेवढंच गरजेचं आहे. आपण पाहू शकाल क्लोज कीपर असेल तर मात्र आपण पाहतोय जर चेंडू सुटला असेल तर मात्र धावणं बरोबर आहे, परंतु जर चेंडू कलेक्ट झाला असेल तर हा जो नियम आहे तो तुम्हाला फॉलो करावा लागेल. इथे मात्र आपण पाहतोय फलंदाज धावबाद झालाय. संग्राम ग्रुप आनंददादा तरे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाची भरीव देणगी. एकदा जोरदार टाळ्या दादांसाठी झाल्या पाहिजेत. शिवसंग्राम ग्रुप आनंददादा तरे माकणे यांच्याकडून 5,000 रुपयाचा कॅश प्राईज. तदनंतर आपण पाहू शकाल हर्षलजी पाटील सर उपसरपंच ग्रामपंचायत मांडे विठ्ठलवाडी यांच्याकडून 2,000 रुपये. यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, ज्यांनी मात्र या स्पर्धेला खऱ्या अर्थाने 4 छंद लावलेत. त्याचबरोबर अनिरुद्ध बुतले DY MSCB सफाळे आपण पाहतोय DY साहेब इथे मात्र आलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी 1,000 रुपयाची भरीव देणगी. थँक्यू सो मच. अनिरुद्ध बैतुले साहेब मात्र आपण पाहतोय आपल्या सफाळे सब डिव्हिजनचे DY आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र ते आलात, थँक्यू सो मच. यावेळेस मात्र रितेशचा फटका समोर डाऊन द ग्राउंड. तिथे मात्र आपण पाहतोय संकेश हा मात्र खेळाडू आहे. धावसंख्या मात्र 1 मिळेल. नितेश कदम यांनी मात्र रोखून ठेवलंय नयन सारख्या फलंदाजाला. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय एक्सपिरियन्स बबलू रितेश सारख्या फलंदाजाला आपण पाहतोय. आपण पाहू शकाल खूप छान रीतीने मात्र खेळ आतापर्यंत आकारलाय या दोन्ही संघांनी, कारण मध्ये मध्ये तुम्हाला फलंदाजांची देखील चुणूक पाहायला मिळाली, परंतु गोलंदाज देखील मध्ये पलटवार करतायत. म्हणजे बरोबरीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. फायनलचे 2 संघ कसे असायला हवे तर आपण पाहतोय एका बाजूला टेमी खोडावे तर एका बाजूला विरातन. यावेळेस पटका बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक येतोय खाली आणि इथे मात्र झेल केल्या धरती मातेला दान. धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 परिपूर्ण होत आहेत आणि इथे जर आपण पाहिलं तर तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात रितेशला स्ट्राईकवर येणं गरजेचं होतं, परंतु 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 2 ने आकार घेत धावा जाऊन पोहोचतील, त्या म्हणजेच 43. परंतु इथे धावचीत झालाय फलंदाज, तो म्हणजेच निशांत. धन्यवाद. मी विनंती करीन अनिरुद्ध बैतुले साहेब DY MSCB से आपण पाहतोय जे आहे तिथे त्यांना मी विनंती करीन की प्लीज साहेब आमच्या मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. अनिरुद्ध बैतुले साहेब सफाळे सब डिव्हिजनचे DY साहेब इथे मात्र आलेले आहेत. क्रिकेटवर नितांत प्रेम त्यांचं देखील आहे. त्यांचं बाप्पा मोरया चषक 2023 मध्ये स्वागत. यावेळेस मात्र कलात्मक रचनात्मक असा मात्र फटका आणि चेंडू मात्र येतोय आमच्या मुख्य व्यासपीठावर. धावसंख्या इथे मात्र 4 ने फ्लाय होणार. आपण पाहू शकाल रितेश नावाचा ब्रँडेड चौकार 4. तुला
थँक्यू सो मच. पाचवं षटक, 47 धावा, 6 गडी बाद. येणारे 2 चेंडूंचा खेळ बाकी. नितेश कदम आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली, परंतु यावेळीस दिशाहीन गोलंदाजी राहिली आणि मात्र रितेशने खूप छान फलंदाजी तिथे मात्र लगावली गेली. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नितेश कदम एक्सपिरियन्स भन्नाट आहे क्रिकेटच्या पटलावर, ज्यांनी मात्र कित्येक वेळा चांगली गोलंदाजी हाताळलाय आणि इथे मात्र एक्सपिरियन्स यूज करतायत. इथे जर पाहिलं तर थोडीशी घाई झाली होती, परंतु इथे धावचीत होईल तो म्हणजेच फलंदाज रोहित. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल आणि स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा आपण पाहतोय रितेश किणी, जो मात्र 10 चेंडू आणि 25 धावांवरती खेळतोय, तो स्ट्रायकिंग एंडला असेल. इथून मोठा फटका बघायला मिळेल का, हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये आहे. 48 धावा धावफलकावरती. 5 षटकांचा मॅच म्हटलं तर या मैदानाचा आढावा घेत संध्याकाळचं सत्र जर असलं तर 55-50 धावा एक चांगलं बॅटल तुम्हाला बघायला मिळेल नो डाऊट. आणि प्रेक्षकांना देखील चुरशीचा मॅच बघायचा आहे. यावेळी जर आपण पाहिलं तर एक सुसज्ज स्थितीमध्ये जाऊन पोहोचतोय मंगलमूर्ती विराथन आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जो आलाय निलेश. शेवटचा चेंडू आपण पाहू शकाल. फायनलची मॅच, फायनलच्या मॅचचं आपण पाहतोय पहिलं सत्र, पहिलं इनिंग आपण पाहू शकाल आणि ज्यामध्ये आता शेवटचा चेंडू आहे. गोलंदाजी मार्कवर नितेश कदम, चांगली गोलंदाजी त्यांनी हाताळलंय. 5 चेंडूंमागे फक्त आणि फक्त 8 धावा खर्च करतायत. शेवटचा चेंडू. यावेळीस मात्र आपण पाहतोय अक्रॉस दी बॅट चेंडू मात्र आपण पाहतोय कार्पेटला रोल करतोय. सिंगल परिपूर्ण झालाय. दुसरीचा प्रयत्न आहे. 2 धावा मात्र पूर्ण होतील का, आणि यावेळीस आपण पाहतोय ऑल राईट 2 धावा पूर्ण आहेत. तिसरीच्या प्रयत्नात 3 देखील इथे पूर्ण होतील, अर्थात 3 धावा पूर्ण होत्या. धावसंख्या 3 ने भर. 51 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 52 धावांचं टार्गेट असेल ते म्हणजेच दुसऱ्या इनिंगसाठी. तर खूप सुंदर अशी स्पर्धा राहिली आणि जे आमचे प्रेक्षक आहेत बॅरिकेडला असे टेकून उभे आहेत, त्यांना विनंती असेल थोडंसं सोडायचं आहे कारण त्याच्यावर लोड येईल. प्लीज विनंती असेल जे आमचे शिस्तबद्ध प्रेक्षक आहेत. धावसंख्या फलकावरती लागल्या 51, 52 धावांचं टार्गेट असेल. मी बाप्पा मोरया चषक 2023चे सर्व आयोजक प्रफुल्लजी गरज सर आणि सगळेच त्यांचे सवंगडी यांचे मी आभार मानीन, ज्यांनी मात्र 2 दिवस मला इथे समालोचनाची संधी दिली. मी त्यांचा शतशः आभारी असेन. या स्पर्धेच्या माध्यमातून मला जिथे समालोचनाची संधी दिली प्रफुल्लदादा गरज आणि या सर्वच सह आयोजक बाप्पा मोरया चषक 2023. दुसरा डाव चालू होईल, दुसऱ्या इनिंगचा खेळ चालू होईल. तसं मात्र आपण मायक्रोफोनवर ऐकणार आहोत, जिथे धावा चेज करण्यासाठी फलंदाज देखील येतील आणि कॉमेंट्री स्टुडिओमधून पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज प्रमोद शेडगे सरांना पण ऐकणार आहोत. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. उत्कर्ष पाटील यांचा आवाज आपण 2 दिवस गेले आपण पाहिलात, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत. तर आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. उपस्थित असलेले कुणालदादा पाटील यांच्याबद्दल म्हणायचं झालं तर ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार, जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती पालघर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि खऱ्या अर्थानं जे सदस्य आहेत त्या परिपूर्ण कुणालदादा पाटील किंग मेकर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि आमचे मार्गदर्शक सल्लागार कुणालदादा हे असं व्यक्तिमत्व आहे जे तरुणांना नेहमी मार्गदर्शन करत असतात. शैक्षणिक क्षेत्रातील अडचणी किंवा व्यावसायिक क्षेत्रातील अडचणींवर मार्गदर्शन करायचं काम हे नेहमीच ते करतात. त्यांचं स्वप्न आहे की या परिसरातील जे आपले स्थानिक लोक आहेत त्यांनी स्वतःचा व्यवसाय चालू करावा आणि त्यासाठी ते प्रत्येकाला मदत करत असतात. बाप्पा मोरया ग्रुपसाठी नेहमीच त्यांची मेहनत आणि मदत राहिलेली आहे. तर त्यांनी आतापर्यंत जी मदत केली आहे त्याचं बाप्पा मोरया चषकाचे संपूर्ण आयोजक ऋणी आहेत आणि खूप अनमोल ही मात्र भेट त्यांनी जबरदस्त दिले. त्यांचं ग्रुपच्या वतीने टाळ्यांच्या गजरात आपण करूया लाख लाख धन्यवाद. कुणालदादा पाटील आपलं सहकार्य आणि असंच राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. मी सत्कार करण्यासाठी मनोजजी पाटील मन्या यांना विनंती करेन की कुणालदादा पाटील यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत सन्मान या ठिकाणी करावं. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी ज्यांनी खेळाडूंसाठी टी शर्ट प्रोव्हाइड केले. त्याचप्रमाणे चेतनजी गावड साहेब अग्रिसेना अध्यक्ष, एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व मायखोप गावातील. आणि यावेळेला वैभवजी घरत यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. चला क्षेत्रक्षण सजून घ्या. आणि चेतन दादा आपण खरोखरच उपस्थिती दाखवली. भरीव रक्कम 11,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य केलं त्याबद्दल बाप्पा मोरया चषकाच्या आयोजकांकडून टाळ्यांच्या गजरात आम्ही शतशः ऋणी राहतोय. थँक्यू व्हेरी मच. आपली उपस्थिती फार मोठी प्रार्थनीय राहिली. त्याचप्रमाणे चंद्रकांत किनीसर या ठिकाणी उपस्थित आहेत. केळवा रोड शिवसेना शाखा प्रमुख यांचा सत्कार करण्यासाठी मी संतोष घरत यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करावं. अतिशय एक सुंदर व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान टाळ्यांच्या गजरात आपण या करूया.
त्याचप्रमाणे महेंद्र सर या ठिकाणी सरपंच या नात्याने आणि एक आदर्श शिक्षक आणि एक सूत्र संचालक निवेदक म्हणून ज्यांची ओळख या पंचकृषीमध्ये पाहायला मिळते, तर मी विनंती करेन नरेश किनी यांना की आपल्या शुभ हस्ते आपण महेंद्र पाटील सरांचा यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करावं. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. महेंद्र पाटील सर, थँक्यू व्हेरी मच. आपलं मनपूर्वक लाख लाख धन्यवाद आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी विलास जे क्रिकेट नेहमीच मात्र त्यांचा जिव्हाळ्याचा खेळ राहिला आहे. आता क्रिकेटपासून थोडेसे दूर जरी झाले तरी सुद्धा त्यांना राहवत नसेल आणि कर्णधार म्हणून जय हनुमान मायखोपचे आपण सातत्याने पाहिले त्यांना आणि नेहमीच आम्ही कॉमेंट्री स्टुडिओमधून त्यांना म्हटलंय की माट्या या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं तर सत्कार मूर्ती आपण या ठिकाणी पुढील पाहत आहेत. प्रफुल्लजी घरत यांना मी विनंती करेन की प्लीज आपण आपल्या शुभ हस्ते जोरदार टाळ्यांच्या गजरात विलास यांचा आपण या ठिकाणी स्वागत सन्मान करूया. थँक्यू विलासजी, आपण आलात, अमूल्य वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. आणि नेहमीच मात्र कोणतीही स्पर्धा असो विटी लाईनमध्ये आदरणीय संजूजी घरत साहेबांचं मोलाचा हातभार नेहमीच आपल्याला पाहायला मिळतोय. राकेशजी घरत यांना मी विनंती करेन संजू दादा घरत यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी करणार आहोत. त्याचप्रमाणे नांदगडीच्या महिला या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. त्या सर्व महिलांना मी विनंती करेन त्या ग्रुपला की आपण या खऱ्या अर्थानं आज अमूल्य वेळ या स्पर्धेला तुम्ही दिलाय. दैनंदिन जीवनातील चूल आणि मूल हेच फक्त वाक्य होतं, परंतु आता तसं राहिलं नाही. फार जमाना बदललेला आहे आणि खऱ्या अर्थानं अमोल पाटील जो आपल्यात आज नाही आहे, परंतु तो लाडका हिरा त्याच नांदगडी गावामध्ये जास्तीत जास्त लहानाचा मोठा झाला आणि त्यांच्यावरचं जिव्हाळ्याचं प्रेम राहिलं. एक भाऊ म्हणून, एक लाडका मुलगा म्हणून नेहमीच नांदगडीच्या या रणरागींसाठी तो मात्र खूप श्रेष्ठ होता. तर यावेळेला मी महिला ग्रुपला विनंती करेन, नांदगडीच्या महिला ग्रुप यांना विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. प्लीज या लवकरात लवकर. काय कामेश पाटील, टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच, जबरदस्त आपण पाहत आहेत. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. सुपर क्रिकेट आपण पाहू शकाल. आणि इथे मात्र मी नांदगडी महिला ग्रुप यांना विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. शेखर किनी यांनी खूप चांगली लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवलाय. या 5 दिवसांमध्ये प्रत्येक रकाना, प्रत्येक तक्ता त्यांनी मात्र भरून काढलाय. यावरून स्पष्ट दिसतं की शेखर किनी येणाऱ्या काळामध्ये अतिशय एक गोल्डन मॅजिक फिंगर म्हणून ज्यांच्याकडे पाहायला मिळेल. जतीन किनी यांनी सुरेख आम्हाला अपडेट दिलाय, साहिल पाटील यांनी सुरेख अपडेट दिलाय, नितेश पाटील स्वतः या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एक क्वांटिटीपेक्षा क्वालिटी नितेश पाटील यांनी जपले. तर संपूर्ण नांदगडीच्या महिला ग्रुप यांना मी विनंती करेन, रण रागिणी आणि नारी शक्ती आज या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं करूया टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत. आणि मी पर्चना वैभव घरत या वेळेला आपण पाहतायत ते सत्कार करतील या संपूर्ण महिला वर्गांचं. आज नारी शक्ती या ठिकाणी आपण पाहतायत. लाडू मामा यांच्याकडून विकेटसाठी मात्र 100 रुपये. काय फटका खेळलाय विकास, झकास शॉट ऑफ द मॅच, मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल यूथ अँड बिग ब्लास्ट. षटकार येतोय आणि या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 6 धावा. संपूर्ण महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, आपण पाहू शकाल. आज महिलांचं क्रिकेट सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर उंचीवर पोहोचलं गेलं आणि टेस्ट क्रिकेटमध्ये इंग्लंड संघाबरोबर भारतीय संघाची दीप्ती शर्माने काय 5 विकेट घेत मात्र धूळ चारली. यावेळेला ऑन साईडला पुन्हा एकदा विकास झकास कामगिरी करताना प्रफुल्ल घरत यांच्या स्वागतासाठी, वैभव घरत यांच्या स्वागतासाठी येईल सुस्वागतम चौकार. गुड शॉट, ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग. जरी माझा पार्टनर कामेश पाटील बाद झाला तर काय झालं, इथे मात्र मी आहे ना. आय कॅन डू इट, आय एम ऑलवेज रेडी, नेवर गिव्ह अप. मी कधीही हार मानणार नाही. हे ब्रीद वाक्य जेव्हा तुम्ही फिट करतील तेव्हा जगातील सर्वोत्तम गोलंदाज जरी आला तरी चांगली खेळण्याची पद्धत तुम्ही मात्र बाळगू शकता. स्टेट डाऊन द ग्राउंड खेळला गेला, सॉफ्ट हँडचा उपयोग करत असताना सिंगल मिळाली, सिंगल मधून डबल. संकेश मात्र या वेळेला घोडदौड सुरू ठेवताना पाहायला मिळतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. प्रणय पाटील पहिला चेंडू जर आपण पाहिला तर प्रणय पाटीलने फॉलो थ्रू मध्ये खूप चांगला रोखला, डिरेक्ट हिट झाला. कामेश पाटील धावचित बाद झाले आणि तदनंतर आपण पाहताय डिंगडॉंग टेंबी खोडावे संघ अडचणीत असताना मात्र चौकाराने यावेळेला षटकाराने स्वागत केलं प्रणय पाटीलचं. तिथून प्रेशर रिलीज झालं, दबाव वाढला प्रतिस्पर्धी संघावर. एका साईडला स्मिथ 11 मंगलमूर्ती विराथन तर एका साईडला डिंग डॉंग टेंबी खोडावे. संघाची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली गेली. 12 रन्स विजयासाठी लक्ष्य आहे 52. 12 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. ॲब्सोल्युटली सुपर मॅच. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेला, विकासच्या बॅटमधून ऑफ ड्राईव्ह खेळत असताना ऑन दी ऑफ खेळला गेला, सिंगल मिळाली. सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर
13 या धावसंख्येवर आज शैलेश निवलने जबरदस्त फलंदाजी केली होती. निशांत कारभारीला आपण पाहतायत अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. पंकज कारभारीला आपण पाहतायत. किरण कारभारीचे मात्र हे 3 पुतणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजेच क्रिकेटवरचं अफाट प्रेम असणारे व्यक्तिमत्व जेव्हा असतात ना पाठबळ तेव्हा मात्र मिळतं. पुन्हा एकदा बॉलर तयार. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. यस यावेळेला ॲब्सोल्युटली प्लम. विकास या ठिकाणी दर्शवत असताना स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळायला हवं होतं परंतु तसं काही घडलं नाही आणि पायचीत पकडला गेला आणि ट्रम्प कार्ड गोलंदाज मी आहे. षटकार चौकार आले तरी काय झाले. प्रणय पाटील यावेळेला दर्शवत असताना नेव्हर गिव्ह अप. मी हार मानणार नाही. फलंदाज बाद. पहिल्या षटकामध्ये डिंगडॉंग टेंबी खोडावे संघ 13 वर जाऊन पोहोचला गेला. 13 लॉस ऑफ 2 विकेट. येणारे 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 39 धावांची आवश्यकता असेल. मॅग्निफिसंट मॅच. घेऊया एक छोटासा ब्रेक लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. सूर्यनारायण देव जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खऱ्या अर्थानं हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. यावेळेला फुलटा चेंडू सोने पे सुहागा नान दगडी महिला ग्रुपच्या कक्षेकडे सलामी देत असताना हा षटकार 6. काय विकास झकास कामगिरी करताना पाहायला मिळतोय. रितेशवर हल्ला करणं फार कठीण असतं परंतु विकासने सेन्सिबल क्रिकेट खेळलंय. बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळत असताना गुड कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू सॉफ्ट हँड बॉटम हँडचा उपयोग करत असताना मात्र या ठिकाणी फलंदाज फसतोय. चेंज ऑफ पेस करण्यासाठी गेला होता. इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा मनसुबा बाळगला आणि इथे विकासच्या खेळी कुंदनला थांबवतोय. सौभाग्यवती राजश्री सदानंद किनी मॅडम सरपंच जे आपण पाहतायत सदानंद किनी व सौभाग्यवती राजश्री सदानंद किनी सरपंच विराथन खुर्द जे आपण पाहतायत शिवसेना यांच्या माध्यमातून 2500 रुपयांचं आर्थिक सहाय्य आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद आहे. आपलं मनपूर्वक धन्यवाद. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आपण पाहू शकतायत एक जबरदस्त बहारदार खेळी केली विकासने. चांगलं स्टँड केलं गेलं होतं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत धावा खोऱ्याने वाहिल्या होत्या. विकासची झकास कामगिरी होती परंतु अजून बराच वेळ थांबायला होतं. 6 बॉलमध्ये 19 धाव्यांची एक बहारदार झंझावती खेळून बॅक टू द डगआउट. आता इथून प्रवास असेल तो मात्र कल्पेश आणि धनंजयचा. धनंजयला जलसारच्या खेळीची आठवण पुन्हा एकदा करून द्यावी लागेल. पुनरावृत्ती करेल का. या पण संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 19. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. गोलंदाज आहे रितेश आपल्याला पाहायला मिळतोय. बबलू या नावाने जास्तीत जास्त पसंती सफाळी प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं तर आयकॉन प्लेअर म्हणून निवडला जाईल का याकडे सुद्धा लक्ष असणार आहे. यावेळेला बॅकफुटला जात बॅकफुट पंच केला जातोय. तत्पूर्वी सिंगल मिळेल त्या ठिकाणी सुंदर क्षेत्रक्षणाची साथ मिळते आणि संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. 20 या धावसंख्येवर 20 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. ऋषिकेश घरत यांना मी विनंती करेन की सदानंद किनी साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते व्हावा. आपण समोर या. आपल्या शुभ हस्ते स्वागत सन्मान सदानंद किनी साहेब यांचा होईल. फुलटॉस बॉल होता. धनंजय मात्र या वेळेला चेंडूला फेकून देतोय. 6 धावां करता येईल का. यस डेफिनेटली पंचांचा सिग्नल 6. नो बॉल आहे की नाही बिमरच्या स्वरूपात आपण पाहत आहेत आणि त्याकरता मात्र रेफर केलं गेलंय दोन्ही पंचांच्या माध्यमातून. कशा पद्धतीने मात्र नो बॉल असेल की नाही याकडे लक्ष असेल. इथून मोमेंट तयार होईल. इथून मात्र यावेळेला रिदम मिळू शकेल. तुडुंब भरलेलं मैदान डोंगराच्या कडाकपरात वसलेलं हे मैदान आणि डोंगरावरती मात्र आपण पाहतायत फेअर डिलिव्हरी आहे. जे प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेतात त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. मान्या पॅकर्स यांच्याकडून बबलूच्या फलंदाजीसाठी आपण गोलंदाजीसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आलेला आहे. गुड डिलिव्हरी सुपर लेंथ लाईन.
यावेळेला बॅटिंग करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू होता तो मात्र या ठिकाणी फेल ठरला गेला. आता रिव्ह्यू तर मिळणार नाही. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते ती फलकावर 26 या धावसंख्येवर 26 रन्स. षटक क्रमांक या ठिकाणी कंप्लीट झाले 2. आता 18 बॉल आणि 26 धावेची आवश्यकता. सामना बॅलेन्सिंग आहे. इथून लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन्स कोण बनेल, विजेते कोण बनतील. 18 बॉल 26 धावा. सेन्सिबल क्रिकेट यावेळेला खेळतील का दोन्ही बॅटर. चला घाई करा. सूर्यनारायण देव हळूहळू मात्र आपल्या अस्ताला पोहोचत असताना पाहायला मिळतात. बॅड लाईटचा सामना यावेळेला करावा लागणार नाही. कोणत्या संघाला मात्र 1 वर्षाची आतुरतेने वाट पाहावी लागणार आहे, कारण ही स्पर्धा आहे बाप्पा मोरिया चषक. कैलासवासी कुमार अमोल पाटील स्मरणार्थ 1 लाख मोलाची स्पर्धा, अव्वल दर्जाची स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं. आणि 1 वर्ष मात्र या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. धन्यवाद संतोषजी जंगम. 1 वर्ष म्हटलं की 365 दिवस डोळ्यासमोर उभे राहतात. 52 आठवडे, 8760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद, म्हणजेच 1 वर्ष पूर्ण होतं. आणि 1 वर्षानंतर मात्र ही स्पर्धा पुन्हा एकदा आपल्या भेटीला येते. गेल्या वर्षात 21 ते 25 डिसेंबर असा स्पर्धेचा रणसंग्राम रंगला होता. यावेळेला ऑन साईडला खेळला गेला. प्रणय पाटील विकेट टेकर गोलंदाज मी आहे यावेळेला दर्शवत असताना चुंबन घेतोय. कल्पेशच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू द डगआउट. थँक्यू. सत्यवान नवीन फलंदाज. मी विनंती करेन आदरणीय मधुकर माणिक म्हात्रे, विठ्ठलवाडीचं एक अप्रतिम व्यक्तिमत्व, मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. मधुकर माणिक म्हात्रे यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. आकाश यावेळेला आपण पाहतात पेंडिंग आहेत 500 रुपये. त्यानंतर बबलू 500 रुपये आणि 200 रुपये मात्र यावेळेला आपण पाहत आहेत. आणि शैलेशचे 100 रुपये या ठिकाणी आमच्याकडे पेंडिंग आहेत. शेखर किनी त्यांच्याकडे मात्र आम्ही जरूर त्या ठिकाणाहून कलेक्ट करायचं आहे. रुद्र विनेश गावड यांच्याकडून नाशिकच्या गोलंदाजीसाठी 100 रुपयांचं कॅश प्राईज. आज विनेश गावड यांनी मात्र अप्रतिम बक्षिसांची खैरात केले, तर ऊर्जा दिली त्यांनी. एन्जॉय करतायत, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद असेल. पुन्हा एकदा प्रणय पाटील सत्यवान समोर. पलकशा हाताने चेंडूला फक्त पुश केलं जातंय. तत्पूर्वी सिंगल मेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 27 धावा. 25 धावेचं अजून सुद्धा लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहू शकाल. नेहा VBP पनवेल संघ अजून सुद्धा मात्र मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संजय अँड ऑल टीम, विश्वास पाटील अँड ऑल टीम अजूनपर्यंत मैदानाचा मात्र यावेळेला सभोवताली एन्जॉय करताना या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॉलर तयार. प्रणय पाटील, दत्तात्रय पाटील त्यांचे पिताशी मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला ऑन साईडला खेळला गेला, गॅपमध्ये आहे. 2 बंधूंना मात्र बीट करत चेंडू निघून जाईल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या स्वागतासाठी धनंजयची बॅट आता बोलू लागले. चौकार 4. हे दिसाया साधा हँडसम आहे गोलंदाजी त्याची न्यारी. हे दिसाया साधा हँडसम आहे गोलंदाजी त्याची न्यारी. थँक्यू. वेलकम बॅक. काय फटका खेळला होता. नेत्रदीपक, डोळ्याचा पारणा फिटणारा मात्र स्वीट अँड स्मार्ट यावेळेला शॉट पाहायला मिळाला. यावेळेला बॅटची एज घेत पाठीमागे चेंडू निघून जातोय. बंटी मात्र चेंडूला कलेक्ट करेल. आणि अशा प्रकारे मात्र आतापर्यंत संघाची धावसंख्या 31च्या घरामध्ये जाऊन पोहोचले, म्हणजे इथून 21 धावांचा प्रवास आहे. थोडंसं पनवेलचे जे खेळाडू आहे सुमित अँड कंपनी, थोडंसं मी विनंती करेन पडद्याच्या पाठीमागे आपण जाऊन मॅचचा आनंद घेतला तर खूप बरं होईल. कारण पिवळा जो पडदा आहे तो मात्र आपण पाहत आहेत. यावेळेला त्याच्या आड मात्र आतमध्ये आहेत, तर मी विनंती करेन प्लीज पनवेलचे जे खेळाडू. यावेळेला ऑन साईडला धनंजय. मी म्हटलं होतं जलसारच्या मैदानाची आठवण करून देईल का अमरदीप चॅम्पियन्स ट्रॉफीची. सचिनदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ती स्पर्धा पाहिली आणि त्यामध्ये सुद्धा 2 ते 3 मॅन ऑफ द मॅच मिळवले. धनंजय सांगतोय होय. पुन्हा एकदा मी मात्र यावेळेला जागा झालोय, कारण शर्यत अजून संपली नाही, अजून मी जिंकलो नाही. 6 धावा. धावसंख्या 37 धावा. 37. 13 चेंडू आणि 15 धावेची आवश्यकता. धनंजय इज ऑन फायर. मॅग्निफिसंट बॅटिंग. सरळ बॅटने खेळला गेला. यावेळेला अक्रॉस जरूर झाले होते, शफल झाले होते. सिंगल मिळाली
सिंगलच्या साहाय्याने रितेश किनी मात्र बबलू पुढे सरसावत आहे. सिंगल मिळत असताना धनंजय स्वतःकडे स्ट्राईक घेतोय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 38 या धावसंख्येवर. 38 रन्स ऑन दी बोर्ड लागला. आता 3 षटकांचा खेळ, 12 बॉल आणि 14 धावेची आवश्यकता. डिंगडॉंग टेंबी खोडावे या संघाला आपण पाहत आहेत. दोन्ही साईडने आक्रोश आता येताना पाहायला मिळतोय. क्रिकेट आणि क्रिकेट म्हटलं की लोकप्रियता या क्रिकेटला का मिळाली या खेळाला, मात्र त्याचंच कारण आपण पाहत आहे शेवटच्या बॉल पर्यंत सामने हे रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक मॅच. चला घाई करा, वेळ दौडू नका. 12 बॉल 14 धावा. अतिशय सुंदर सामन्याचं मात्र आयोजन नियोजन खऱ्या अर्थानं विठ्ठलवाडी बाप्पा मोरया चषकाच्या आयोजकांनी एकी करून या स्पर्धेला शोभा वाढवली. रात्रंदिवस मेहनत करून मात्र आपण पाहत आहेत. म्हणतात ना, शून्यातून विश्व निर्माण करण्याची खरी मजा असते ना, ती मात्र आयत्या पिठावर रेषा ओढण्यात कधीच मजा नसते. ते शून्यातून विश्व निर्माण केलंय ते या स्पर्धेने. अव्वल दर्जाची, मानाची, सन्मानाची, कीर्तिमानाची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आज तुम्हा सर्वांना मात्र या ठिकाणी भाग्य लाभलंय की ही सुवर्ण संधी मिळाली. 12 बॉल 14 धावा. एक अतिशय सुंदर सामन्याची रंगत. डिंगडॉंग टेंबी खोडावे की स्मिथ 11 मंगलमूर्ती विराथन. जगदीश पाटील वय वर्ष 50 रनिंग पाहायला मिळतं, परंतु काय फिटनेस नवतरुणाला लाजवेल असं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. तुम्ही किती वर्ष जगला त्याला महत्त्व नाही, कसे जगला त्याला महत्त्व आहे. क्रिकेटमध्ये किती वर्ष खेळलात त्याला महत्त्व नाही, तुम्ही कोणत्या कंडिशनमध्ये परिस्थितीमध्ये खेळलात त्याला फार महत्त्व आहे. बॉलर तयार. 12 बॉल 14. खोलवर चेंडू होता. व्हाईट यॉर्करने मात्र चेंडूची सांगता होते. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. मी का एवढे वर्ष उन्हाळे पावसाळे पाहिलेत, चढ उतार का पाहिलेत, हार जीत का पाहिलेत, जेव्हा जेव्हा संघावर संकट आली तेव्हा संकटाच्या नद्या का पार केलेत, याचं प्रमुख कारण हा व्हाईट यॉर्कर. यावाला फुलटॉस चेंडू, इनसाइड आउटचा फटका आणि इथे मात्र फलंदाज शैलेश, निवल क्षेत्ररक्षक आणि फलंदाज धनंजय बॅक टू द पवेलियन. संध्याकाळची वेळ, इथे मात्र मोठे फटके मारण्याच्या मोहात गेले आणि धनंजय आणि ही आवश्यकता. 10-14चं समीकरण. घेऊया एक छोटासा ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. थँक्यू टीचर, थँक्यू. वेलकम बॅक. 10 बॉल 14 धावा. धावा होऊ शकतील, मी करेन. आत्मविश्वास फार महत्वाची गोष्ट यावेळेला पाहायला मिळते. जगदीश पाटील पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतील. यावेळेला ऑन साइडला उमेश गावडने अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो. व्हॉट अ शॉट. याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे. व्हॉट अ शॉट. अखूट टप्प्याच्या चेंडूची प्रतीक्षा करत होता उमेश गावड. ज्या वेळेला मंद मंद पावलांनी गेला तेव्हा मात्र विचारच करत असेल की अखूट टप्पा आला तर त्या चेंडूला मी सोडणार नाही, आणि या वेळेला मात्र तो सोडला नाही. चेंडू सरळ पाठवला षटकारासाठी. आता विराथनकरांची मात्र नखे ही तोंडाच्या अगदी जवळ आली आणि इथे मात्र काय घडलं हे मात्र आपण पाहू शकला. संघाची धावसंख्या 44. आता विजयासाठी 8 धावेची आवश्यकता. उमेश गावड ॲज अ कॅप्टन रोल अदा करतोय. तर जबाबदारी आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू हा मनुष्य आणि खेळाडू हा मात्र आयुष्यभर थकत नाही. यावेळेला खोलवर चेंडू होता. चेंडू निघून जाईल शॉर्ट लेगला. पंकज कारभारी मात्र चेंडूवर पुढे येतोय. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत मात्र कोणताही यावेळेला आपण पाहताय धोका पत्करत नाहीये. डॉट बॉल येतोय. 44 धावा फलकावर. येणारे बॉल आहेत 8 आणि 8 बॉलमध्ये 8 धावेची गरज फक्त म्हणून चालणार नाहीये. शेवटच्या बॉल पर्यंत रंगत वाढेल. सुपर मॅच. ऑन साइडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. मिस टायमिंग जरूर झाला होता. नयन केली मात्र पुढे सरसावेल. थोडीशी फंबलिंग होते आणि इथे मात्र ढोंडो रे 6 जना ज्यावेळेला रनिंगमध्ये येतात त्यावेळेला तुम्हाला कॉर्डिनेशन जजमेंट फार महत्त्वाची गोष्ट. आणि तिथे मात्र अप्रतिम चित्याच्या चपळाईने 2 फलंदाज धावले. पापणी लवते 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत आणि संघाची धावसंख्या फलकावर 46. आता बॉल आहे 7 आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी डिंगडॉंग टेंबी खोडावे संघाला विजयासाठी 6 धावेची आवश्यकता.
स्मिथ 11 मंगलमूर्ती विराथन की डिंगडॉंग टेंबी खोडावे की स्मिथ 11 मंगलमूर्ती विराथन, हे सामन्याचं समीकरण सुरू आहे. यावेळेला ऑन साइडला पूल पॉवरफुल सक्सेसफुल अँड वंडरफुल विजयाचा शिक्का मोर्तब करणारा हा षटकार. डिंग डॉंग टेंबी कोडावे संघ चॅम्पियन्स बनतोय. नवीन मात्र संघाची गवसणी झाली या स्पर्धेला आणि कमरेवर हात रितेश किनी बबलूच्या पाहायला मिळत आहेत. थोडेसे निराश होत आहेत, परंतु चांगला खेळ, अप्रतिम खेळ यावेळेला पाहायला मिळाला. आणि तिथून मात्र मंगेश पाटील, सूरज भोईर, तदनंतर राजेश पाटील शेठ माणूस या ठिकाणी येताना. महाराष्ट्रात महाड तालुक्यात नाव गाजतय हो कोणाचा. महाराष्ट्रात महाड तालुक्यात नाव गाजतय हो कोणाचा. या डिंगडॉंग पुणे संघाच्या लाडक्या कर्णधाराचा. या क्रिकेटच्या नगरीतल्या फायटर जेट योगेश पेंडकर दादाचा. या डिंगडॉंग पुणे संघाचा